त्यावेळचा एबी फॉर्म बी सत्य होता. आम्ही निवडणूक बी लढली. अमित शहा साहेबांनी त्यांनी युती बी केली आणि ती युती केल्यानंतर जे 2019ला महाभारत घडलं ते तुम्हाला सर्व माहिती आहे. ते काही त्यांना लपवलेलं आहे का? आपण ज्यांच्याशी युती केली, ज्यांच्यासोबत चिन्ह घेतला, ज्यांचे फोटो लावले आणि लगेच आपण तो सत्तांतर करत्या वेळेस सत्तेमध्ये येण्यासाठी ती युती तोडली. तर हे सर्व बोलण्याच्या अगोदर पहिले युती का तोडली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मी बी त्याच्यामध्ये राज्यमंत्री होतो. मी त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. काही दिवस मी त्यांच्यासोबत राजकारणाच्या काही काही गोष्टी त्यांच्यासोबत राहिलो. परंतु हे जे निर्णय त्यांनी घेतला 19ला ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस तर मी बी शिवसेनेत नव्हतो. परंतु मी नंतर शिवसेनेत आलो आणि शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांमुळेच आम्ही शिवसेना जॉईन केली. कारण की आमच्या संभाजीनगर औरंगाबादचे ते पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असल्यानंतर एक चांगला नेता, एक विश्वासू नेता आणि लोकांच्या कामामध्ये कुठेही पक्षपात जातपात न करता राजकारण करणारा हिंदुत्ववादी पार्टीचे असून बी त्यांनी माझ्यासारखा एक काँग्रेसचा मुस्लिम आमदार असताना त्यांना त्यावेळेस निधी खर्च करण्याचा जो काही अधिकार सत्ताधारी जास्त असतो आम्हालाही दिला. त्याच्यावरून नेता कसा असावा हे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दाखवून दिलं. आणि यांच्यासोबत हे एक रिक्षेवाला ज्यांना बोलत होते त्यांच्या रिक्षेमध्ये 50 लोक 10 अपक्ष आणि 40 आमदार जातात. तर ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. आज आपण पाहिला मुरली देवरांचा राजकारण मुंबईमध्ये इतका मोठा होता. त्याचे सुपुत्रांनी ही परवा शिवसेना जॉईन केली. याच्यावरून एकनाथ शिंदेवर किती लोकांचा विश्वास आहे हे तर निश्चित सिद्ध होतो. परंतु त्यांनी युती का केली, कशी केली, एबी फॉर्म कुणी दिला, कसा दिला याच्याबद्दल माझ्यापेक्षाही जास्त इलेक्शन कमिशनरनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. चिन्ह आणि नाव हे दोघंही ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना दिलं तर ही छोटी मोठी संस्था नाही आहे. म्हणजे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेच आहेत का? आता पुढच्या भविष्यामध्ये ज्या वेळेस नवीन कार्यकारिणी होईल, आता आमचे ते प्रमुख आहेत. पक्षप्रमुख म्हणून आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच पक्षप्रमुख म्हणून त्यांचं नाव आतापर्यंत ते आज जगामध्ये नाही आहे. पण त्यांना पक्षप्रमुख म्हणूनच उद्देशून बोलतात आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. कारण की त्यांना ते दैवत मानतात आणि जेव्हा दैवत मानतो तर त्यावेळेस एखादा राष्ट्रीय पुरुष त्यांच्या घराचे त्यांचे वडील बी असले उद्धवजींचे बाळासाहेब, तर बाळासाहेब आता एक राष्ट्रीय पुरुष आहे. आणि एकदा जो राष्ट्राचा होतो तो आता यशवंतराव चव्हाण त्यांच्या फॅमिलीपेक्षा सर्व लोक त्यांचं नाव घेतात. काँग्रेस म्हणून अनेकांनी काँग्रेसमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस असा हे जे वापर झालेला आहे. मला असं वाटतंय का आदरणीय सन्माननीय आतापर्यंत जे काही चाललंय त्यामध्ये आमचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी ज्या खुर्चीवर नार्वेकर साहेब बसलेले त्याचा एक आगळा वेगळा बहुमान आपल्या या राज्यामध्ये आहे, देशाच्या संविधानामध्ये. आणि संवैधानिक अधिकारांनी त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो त्यांच्या समोर बी येईल, आमच्यासाठी बी येईल. साहेब ना जितेंद्र आव्हाडांनी नागपूरमध्ये बोलताना पात्रस्त विधान केले की न्यायव्यवस्थेच्या अनेक निर्णयापासून जातव्यवस्थेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केला. नाही काय ते जे बोलतात त्याच्याबद्दल मी काही बोलावं हे काही मला वाटत नाही. परंतु अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आज संविधान दिला त्याच्यामध्ये सर्व जाती सर्व धर्माच्या लोकांना न्याय दिला आणि 80% लोकांना न्याय मिळाला नाही. ही भाषा त्यांनी त्यांची जी आहे त्याचा निषेध करत. शेवटी बाबासाहेब जे होते त्यांच्यासोबत अजून 5 लोकांनी होते 4 लोक होते. त्या 5 लोकांनी जे काही संविधानाचे घटनात्मक प्रत्येक माणसाला घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आता अनेक लोक आमचे जे बोलतात ते रामाच्या बद्दलही बोलले. आता रामाच्या बद्दल जे लोक बोलू शकतात तर मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे त्यांना काय उत्तर देऊ त्याचा. पुढचे 30 वर्ष भाजपची सत्ता असेल असं अमित शहा म्हणतात. यासाठी सगळ्यांनी नाही त्यांचा बरोबर आहे की त्यांच्या मनापासून ते बोलू लागले. परंतु लोकशाहीमध्ये जेव्हापर्यंत लोकांच्या नेत्याच्या सोबत आहे जोपर्यंत खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून येतात आणि मला वाटतं का अजून अनेक वर्ष त्यांची सत्ता राहणार यामध्ये काही नाही. आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी राहणार आणि त्यांच्यामुळं आमचाही फायदा होणार. ते जे बोलले महाराष्ट्रामध्ये बी 30 वर्ष हे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री 2024ला जे 6 टर्म सत्तार वेगळं हे बरं तेव्हा ह्यावेळेस हवा कुठली आहे? हे बा हवा आता हवा पाहून तुम्ही हवा मी पाहत नाही. माणसं पाहून पार्टी पाहून
निर्णय घेतो आणि विशेषतः मी निर्णय घेताना माझ्या मतदारसंघाचा विकास, शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित माणसाला जो पक्ष मदत करतो त्या पक्षाला मी मानणारा कार्यकर्ता आहे. मी काही आज माझ्या मतदारसंघात 3,20,000 हिंदू बांधव राहतात, 50,000 मुसलमान आहे, तरी मी 25 वर्षापासून सातत्याने निवडून येतोय. याचा गुणधर्मच आता यांनी जे सांगितलं की ते गुण माझ्यामध्ये आहे. सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व संत, महंत, साधू, त्यानंतर मौलाना, त्यानंतर भंतेजी, कोणत्याही छोटा समाजाचाही तो धर्मगुरू असेल त्याचाही मी सन्मान करतो. हवा चेंज होती का? हवा चेंज होती. अजून हवा चेंज होण्याचं वातावरण नाहीये. आज पुण्यामध्ये गार थंड वातावरण चालू आहे. करू नका.